नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ झालेली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. महायुतीतला जागा वाटपाचा तिढा अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. पालघर, नाशिक, ठाणे आणि मुंबईतले काही मतदारसंघ अजूनही उमेदवाराविनाच आहेत. हा तिढा नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ झालेली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. महायुतीतला जागा वाटपाचा तिढा अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. पालघर, नाशिक, ठाणे आणि मुंबईतले काही मतदारसंघ अजूनही उमेदवाराविनाच आहेत. हा तिढा न सुटण्याचं जे कारण समोर येतंय ते असं की यामध्ये जागा लढण्यासाठी शिंदेंची शिवसेना आग्रही आहे. मात्र भाजप शिंदेना त्या जागा सोडाव्या असा आग्रह धरून बसलेला आहे. खरं तर जागा वाटपाचं एकूण चित्र बघितलं तर अपेक्षेप्रमाणे भाजपचं पारडं जड आहेच, पण शिंदेंच्या पारड्यात म्हणावं तसं वजन पडलेलं दिसत नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात त्यांना एकही जागा नाही. पालघरची, ठाण्याची, नाशिकची हक्काची जागा त्यांच्या हातून जाणार असं चित्र अधिक गडद दिसतंय. मुंबईत त्यांचा डेरा यावेळी सुद्धा छोटा आहे. परभणीमध्ये ताकद असताना सुद्धा ती जागा आधी राष्ट्रवादीला आणि मग रासपला सुटली. शिंदेंच्या पक्षाला उमेदवारी पाहता अजून 2 आकडी संख्या सुद्धा गाठता आलेली नाहीये. मग भाजपच्या सोबत येऊन शिंदेना काय मिळालं? विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याची वेळ शिंदेंवर आली. मातब्बर नेत्यांचा त्रागा शमवावा लागला. आढळरावांसारख्या नेत्याला तिकिटासाठी पक्ष बदलायची वेळ आली. यामध्ये शिंदेंची पिछाडी नाही म्हणायची तर काय म्हणायचं? महायुतीत याला राजकीय मैत्री टिकवण्यासाठीचे निर्णय वगैरे म्हणत फार गोड गोंडस असं वातावरण चित्र निर्माण करायचा प्रयत्न होतोय. पण राजकीय मैत्रीत बळी शिंदेंच्या सैनिकांचे का जात आहेत? भाजपच्या जवळ जाणं हे शिंदेंचं खच्चीकरण आहे का? मुख्यमंत्री पदासाठी शिंदेना लोकसभेला एवढी मोठी किंमत चुकवणं मान्य असेल? लोकसभेचं चित्र विधानसभेला परत दिसणार नाही याची शाश्वती काय? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे सुरेश नवले, ठाकरेंच्या शिवसेनेचे आनंद दुबे या चर्चेत सहभागी होत आहेत आणि भाजपचे राज्य उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम नागपूरहून या चर्चेत सहभागी झाले. मी सुरुवातीला नवलेंकडे जाईन. नवलेजी, आपणच हे वक्तव्य केलेलं आहे, आपणच नाराजी व्यक्त केलेली आहे जागा वाटप आणि अन्य सगळ्या नेत्यांच्या नाराजीविषयी. खरंच शिंदेंच्या सैनिकांचं एवढं खच्चीकरण होत आहे? असं आहे, शिवसेनेचे जे विद्यमान खासदार होते, भावनाताई गवळी, कृपाल तुमानी, हेमंत पाटील, या सर्वांना आम्ही उमेदवारी देऊ शकलो नाही. त्याचं कारण काय? तर मित्रपक्षाकडून असं सांगण्यात आलं की त्यांचे सर्वे निगेटिव्ह आहेत, IBचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे आणि त्यामुळे यांना उमेदवारी दिली तर सीट जाण्याची शक्यता आहे. ज्यांनी 40-40 वर्ष आपल्या आयुष्याचे राजकारणात काढले आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव गटातून बाहेर पडून उठाव केला आणि महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तन घडलं, सत्ता आली. सत्तेची सगळी फळं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला चाखता आली. त्याचं कारण हे इमानदार, प्रामाणिक आणि एकनाथ शिंदे साहेबांची सोबत करणारे खासदार आणि आमदार. आज आम्ही त्यांना तिकीट देऊ शकलो नाही. हेच चित्र आहे महाराष्ट्रामध्ये. किंवा धाराशिवची जागा आमची होती, ती जागा राष्ट्रवादीला गेली. साताऱ्याची जागा आमची होती, ती भारतीय जनता पार्टीला गेली. रत्नागिरीची जागा शिवसेनेची होती, ती भारतीय जनता पार्टीला गेली. आता नाशिकची जागा पण मित्रपक्षाला जाईल अशा प्रकारची चर्चा आहे. त्यामुळे शिवसैनिकांचं मनोधैर्य यामुळे खचतंय. त्यांच्या मनामध्ये शंका आहे की हे चाललंय ते काय आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांना न्याय मिळाला पाहिजे हे शिवसैनिकांची भावना आहे. तुम्हाला असं वाटतं की स्वतः मुख्यमंत्री शिंदे बॅकफूटवर येत आहेत? कोणता दबाव असू शकतो त्यांच्यावर? नाही, दबाव आहे की नाही याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री देऊ शकतात. परंतु चर्चेमध्ये आमच्या या वाट्याच्या जागा
या भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाला गेलेल्या आहेत हे मुळामध्ये शिवसैनिकांना आवडलेलं नाही. शिवसैनिकांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे, राग आहे की एकीकडे मित्रपक्ष म्हणायचं आणि मित्रपक्षाच्या हक्कामधलं ताटातलं अन्न पळवायचं हे बरोबर नाही. मी दुबे यांच्याकडे जाईन. दुबेजी, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष या सगळ्याकडे कसं बघतं? नमस्ते. असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जे राजकारण खेळायची जे त्यांची स्टाईल आहे त्या सर्वांना माहीत आहे. त्यांना मित्र पक्ष नको पाहिजे, त्यांना गुलाम पाहिजे. ह्यासाठी आम्ही त्यांच्याशी दूर झालो. बिकॉज कारण असं आहे की जर ते मित्र लोकांना संधी देतात, मित्र लोकांना सन्मान देतात, तर कधी त्यांना आपल्या बरोबर ठेवतात, त्यांना खाली बसणार सांगत नाही. आणि ज्या परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे की भाजपानी एक प्रकारे 23 सीट लढणारी शिवसेनेची आज काय परिस्थिती केली आहे तुम्ही बघा. आज आम्ही जे महाविकास आघाडी म्हणून लढत आहे, आमच्या जे मित्रपक्ष आहे त्यामध्ये आम्ही 21 सीटवर लढतो आहे. बिकॉज 23 सीटवर आम्ही 2019 लढलो होतो. तर मान सन्मान बघा तुम्ही, महाविकास आघाडीचा मान सन्मान बघा आणि महायुतीचा मान सन्मान बघा. हे जे भाजपा आहे ना, भाजपाला माहित आहे की हे लोक आमच्या काही करू शकत नाही. आमच्याकडे ईडी आहे, सीबीआय आहे, आमच्याकडे सगळे यंत्रणा आहे. यामुळे हे काय करतील? हे जर पंगू झाले आहेत, हे आमच्या सोबत आले आहेत, ते काही करू शकत नाही. जे त्यांना द्यायच्या ते द्या आणि जे आम्ही नाही देऊ शकत ते आम्ही नाही देणार. आज तुम्ही बघा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची सीट आज नारायण राणेजींना दिला. पालघरची काय स्थिती आहे, नाशिकची काय स्थिती आहे, संभाजीनगरची काय स्थिती आहे आणि मुंबईमध्ये तर काय हाल झाला एकनाथ शिंदेची शिवसेनेचा बघा. फक्त एकच सीट त्यांना दिलं आहे आणि आणखी जे 6 सीटमध्ये 5 आहे त्यांच्या काय करायच्या माहित नाही. तर ज्या प्रकारची एक प्रकारची दुर्भावना केली आहे ह्या दोघा पक्षाची, अजित पवार गट आणि शिंदे गटांची, हे लोकांना माहीत पडलं आहे आणि लोक ह्या सगळ्या बघून कंटाळले आहेत. त्याप्रमाणे लोक आपल्या महाविकास आघाडी सोबत जाण्याची एक इच्छा पण व्यक्त करत आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की लोक आमच्या पवारांची परिस्थिती खूपच चांगली आहे. कारण एक खासदार ते सोबत घेऊन आले आणि त्यांना मला वाटतं आता 5 जागा जाहीर झाल्यात, अजून एखादी त्यांच्या पदरात पडू शकते. नाही, मात्र एक खासदारची गोष्ट नाही. तुम्ही म्हणताय की आम्ही अस्सल राष्ट्रवादी आहे, आम्ही ओरिजिनल राष्ट्रवादी आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे स्थिती आहे, जे त्यांच्या एक दर्जा आहे, ते तुम्ही दिले का त्यांना? जे एकनाथ शिंदेची कथित शिवसेनाचा दर्जा आहे त्या तुम्ही दिले का त्यांना? असं आमच्याकडे नाही. आम्ही 17 सीटवर काँग्रेस आहे, 10 वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि 21 वर आमची उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे. तर तुम्ही बघा ना, दोघांना जर तुम्ही अंतर केला, तुलना केला, तर आम्ही कुठे आहे आणि ते कुठे आहे? आणि हे जे एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते साहेब बोलत आहे ना, एकदम खरं बोलत आहे की आज मान सन्मान नाही. मुख्यमंत्री पद असलेल्या पक्षाच्या आज ही परिस्थिती आली आहे, ही स्थिती आली आहे. हेच भाजपा आमच्या सोबत करण्याची प्रयत्न करत होता. आम्ही केलं नाही तर आमची पाठीशी छुरा खोपला, आमच्या पक्षाला तोडून टाकला. पण हे सगळं बघून महाराष्ट्राची जनताने ठरवलं आहे की ह्या वेळी या भाजपाला, जे आपल्याला महाशक्ती म्हणतात ना, त्यांना धडा शिकवणार आहे. बरं, मी मेश्रामजींकडे जाईन. मेश्रामजी, भाजपकडे सगळी बोटं दाखवली जात आहेत. शिंदेंचं खच्चीकरण करण्यामध्ये भाजपचा सगळ्यात मोठा हात आहे असा आरोप होतोय. खरं तर आम्ही कोणत्याही पक्षाचं खच्चीकरण केलेलं नाही. माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातलं सरकार आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा जास्त आमदार संख्येनिशी मोठा भाऊ असला तरी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि पुन्हा आमचं बहुमत असल्यावरही आम्ही जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याचे नेते अजित पवार साहेब या सगळ्यांच्या एकत्रित युतीतून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि महाराष्ट्रातलं सरकार देखील यांच्या नेतृत्वात व्यवस्थित काम करत आहे. खरं तर या तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचे वाद नाहीत. त्यांचं सगळं व्यवस्थित सुरू आहे. मात्र एखाद दोन ठिकाणी काही शिवसैनिकांचे मन त्या पद्धतीचे होऊ शकतात. एखाद्याचा वैयक्तिक स्वार्थ असेल किंवा एखाद्याची वैयक्तिक अडचण असेल, त्यामुळं त्या पद्धतीची निराशा कदाचित एखाद्या वेळेला लोकांच्या पुढं त्यांच्या म्हणण्याच्या माध्यमातून येऊ शकते.
परंतु आमच्या तिन्ही पक्षांमध्ये कुठलाही मतभेद नाही। बर, याउलट उबाठाचे जे प्रवक्ते बोलतायत ते असे बोलतायत की आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून, या पद्धतीची उक्ती त्यांच्या बोलण्यावर मला या ठिकाणी मांडावीशी वाटते। खरं तर सांगली सातारामध्ये काँग्रेस असेल किंवा उबाठा शिवसेना असेल, यांनी एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीचे आरोप केले। 100 करोड रुपयाच्या घेण्याचे आरोप यांच्यावरती झाले। आताही त्यांचं पूर्णत्वाने ठरलेलं नाही। त्या जागेवरती काँग्रेसच्या उमेदवाराने बंडखोरी केलेली आहे आणि त्यांचा अजूनही दावा आहे की मी पुन्हा कोणत्याही पद्धतीने काँग्रेसचा बी फॉर्म जोडेल। तर अशा पद्धतीचे मतभेद या सगळ्या लोकांच्या मध्ये आहेत आणि मनभेद देखील आहेत। तुमचं संभाजीनगर आहे, पालघर आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, त्याचं काय? हे नक्की हे बघा, एवढा मोठा पक्ष चालवताना हे स्वीकारायला हरकत नसावी की भारतीय जनता पक्षाची आमदार संख्या ही 106 आहे आणि भारतीय जनता पक्षाचं संघटन हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं संघटन आहे आणि त्यामुळं अनेक ठिकाणी मतभेद असू शकतात, परंतु भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा अत्यंत शिस्तबद्ध राहिलेला आहे आणि वरिष्ठ नेतृत्वाचे जे काही निर्णय असतात त्यांनी ते मनानं आणि प्रामाणिकपणानं स्वीकारलेले आहेत। एखाद दोन ठिकाणी जे काही मतभेद असतील ते निश्चितच येत्या काळामध्ये सॉर्ट आउट होतील आणि महायुती एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या विरुद्ध या महाराष्ट्रामध्ये आमचं जे काही टार्गेट आहे ते 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं आम्ही 100% ते पार करू असा मला विश्वास आहे। पक्षाची शिस्त उन्मेष पाटलांना थांबवू नाही शकली? नाही, आम्ही थांबवली ना। एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या संदर्भात एखादं उन्मेष पाटील असं उदाहरण देणार असाल आपण, तर त्यामुळे पक्षाच्या संघटनेला काहीही फरक पडत नाही। इथे आम्ही जे काय आमचं ब्रीद आहे पक्ष, मॅडम बरोबर आहे, आमच्याकडे पक्षशिस्त, तुमचं म्हणणं खरं असलं नाही, तुमचं म्हणणं आम्ही खरं आहे असं स्वीकारलं तरी भारतीय जनता पक्षाच्या सोडून, संघटनेला सोडून एखादा जर नेता संघटनेच्या बाहेर चालला गेला तर त्याची स्थिती काय होते हे सर्वविदित आहे। इतिहासात अशी अनेक उदाहरणं झालेली आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं संघटन, आमचं ब्रीदच तसं आहे, देश प्रथम आणि त्यानंतर पक्ष, आणि त्यामुळं आम्हाच्या पक्षात सोडून एखादा माणूस गेला काय त्यामुळे संघटनेला कोणत्याही पद्धतीचा फरक पडत नाही आणि सामान्य जनता देखील भारतीय जनता पक्षाच्या संघटनेवर विश्वास ठेवते। मी पुन्हा एकदा सुरेश नवले आपल्याला पुन्हा येत्या काळात दिसेल। ठीक आहे सुरेश नवलेजी, मुद्दा असा आहे की आता ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतिनिधी दुबेजी बोलत होते, त्यांनी असं सांगितलं की म्हणजे सूर असा आहे की शिंदे कुठेतरी या बार्गेनिंग पॉवर मध्ये कमी पडतायत। कशामुळे कमी पडतायत? फूट पडली ही त्यांच्या पथ्यावर नाही पडली, पुरेशी संघटना त्यांच्यासोबत आलेली नाहीये, की भाजपचे पंखच एवढे मोठे आहेत की त्याच्या खाली शिंदेचा आकार अगदीच छोटा होऊन जातोय शिंदेच्या शिवसेनेचा? एक विसरता येणार नाही महाराष्ट्रामध्ये की माननीय एकनाथजी शिंदे यांनी उठाव केला म्हणून महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं परिवर्तन घडलं। हा एक प्रकारचा चमत्कार होता। महाआघाडीचं सरकार उलथवून त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार आणणं हे अशक्य कोटीतली गोष्ट असतानाही फक्त एकनाथजी शिंदे यांनी उठाव केल्यामुळे हा चमत्कार महाराष्ट्रामध्ये घडला। मग आता हा चमत्कार घडल्यानंतर जे सोबत आलेले आमदार आहेत, जे सोबत आलेले खासदार आहेत, त्यांची अपेक्षा असणारच आहे की लोकसभेची निवडणूक आपण लढवतोय, उमेदवारी मिळाली पाहिजे, आपले हक्काचे मतदारसंघ आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजे, आणि शिवसैनिकांची खंत, शिवसैनिकांचं जे शल्य आहे ते हेच आहे की जे हक्काचे मतदारसंघ आहेत ते शिवसेनेला मिळत नाही आहे आणि भारतीय जनता पार्टी यामध्ये आग्रही का मिळत नाहीत? एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे कमी पडतात की भाजप ओव्हर पॉवर करते? नाही, माननीय एकनाथ शिंदे साहेबावरती एक प्रकारचा हा दबावच मान्य करावा लागेल। ज्या आमच्या जागा आहेत, आता संभाजीनगरची जागा ही शिवसेनेची आहे, नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे। आपल्याकडे सुरेश आता नवले नाशिकची जागा आम्ही आजपर्यंत जाहीर करू शकलो नाही। सुरेश नवले बोला। ज्या शिवसेनेच्या हक्काच्या जागा आहेत त्याही जागा जर शिवसेनेला मिळत नसतील
तर मग या चर्चेमध्ये, या तहामध्ये आम्ही कमी पडतोय की काय, अशा प्रकारचा संशय शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना येतोय. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये हे जे चित्र निर्माण झालेलं आहे हे भारतीय जनता पार्टीच्या एक प्रकारे दबावामुळे निर्माण झालं आहे असा समज शिवसैनिकांचा झालेला आहे. अद्यापपर्यंत आमची नाशिकची जागा आम्हाला मिळालेली नाही. हेमंत गोडसे तिथं 2-3 वेळेस लोकसभेमध्ये गेलेले, ते प्रचंड प्रयत्न करताय परंतु ती जागा मिळत नाही आहे. आता आमची माहिती अशी आहे की ती जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आलेली आहे. म्हणजे शिवसेनेच्या हक्काची जागा जी ती जर राष्ट्रवादीला सोडण्यात येत असेल तर सामान्यपणे शिवसैनिकांची प्रतिक्रिया काय राहणार आहे. आमची परभणीची जागा शिवसेनेची होती, ती जागा कोणाला सोडली, मित्रपक्ष रासपाला. म्हणजे शिवसेनेतल्या कोट्यातल्या जागा आता नवीन नाव आहे ती आधी राष्ट्रवादीला सुटली होती आणि राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातनं ती रासपाला दिलेली आहे. मान्य नाही. ठीक आहे ना, परंतु ती मूळ जागा शिवसेनेची आहे. शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर त्या ठिकाणी इच्छुक होते, ते माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले होते. मी त्यावेळेस त्यांच्यासोबत 1-2 वेळेस मुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहे. परभणी जिल्ह्यातल्या अनेक शिवसैनिकांची आणि आमदारांची इच्छा होती की त्यांना उमेदवारी देण्यात यावी. ठीक आहे, दिली नाही, तो भाग वेगळा. ते आमचे मुख्य नेते ठरवतील कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला द्यायची नाही. पण भारतीय जनता पार्टीचा जो आग्रह आहे, अट्टहास आहे, हा मुळामध्ये शिवसैनिकांची अडचण ठरते अशी आमची भावना आहे. बरं, मी मेश्रामजींकडे जाईन. मेश्रामजी, हा अट्टहास जो आहे ही कुठेतरी हे शिवसैनिकांसाठी दुखरी नस आहे आणि म्हणजे शिवसैनिक बळी पडतायत इतकी जर भावना होत असेल तर पुढे कसं बघायचं. म्हणजे फक्त या ठिकाणी या मतदारसंघात आमची संघटना जास्त आहे म्हणून आमचा मोठा दावा असं म्हणत विद्यमान जिथे खासदार शिवसेनेचे तिथेही दावा सांगायचा, ह्याला काय म्हणायचं? ही मैत्री आहे? बघा, नवले साहेबांच्या मताशी मी पार्शली सहमत आहे. अडचण अशी आहे की युत्या आघाड्यांचे सरकार चालवताना किंवा पक्ष संघटना चालवताना किंवा निवडणुकाला सामोरं जाताना अशा अनेक पद्धतीच्या अडचणी होत असतात. कधीतरी कोणीतरी 1 पाऊल मागे घ्यायचं, कधीतरी कोणीतरी 2 पावलं पुढे टाकायची. मला एक सांगा, कुठेही एकनाथ शिंदे साहेबांच्या मध्ये किंवा देवेंद्रजी फडणवीसांच्या मध्ये किंवा मग अजित पवारांच्या मध्ये कुठेही मनभेद नाहीत, कुठेही मतभेद नाहीत. त्यांची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. कधी काळी प्रवक्त्यांना पक्षांतर्गत चाललेल्या बाबी किंवा नेतृत्वाने ठरवलेले निर्णय सगळेच माहिती असतात अशातला निश्चितच भाग नाही. त्यामुळं पक्षाची बाजू मांडताना एखाद वेळेला नवले साहेबांच्या मनामध्ये काही किंतु असू शकतील हे मी समजू शकतो. त्या गोष्टीचा मी आदरही करतो. काही शिवसैनिकांमध्ये देखील तशा पद्धतीची भावना होऊ शकत असेल ही आपण समजायला हरकत नसावी. पण हे लक्षात घेतलं पाहिजे, शेवटी उद्दिष्ट काय आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये 400 पारचा पल्ला गाठायचा आहे एनडीए म्हणून आणि महाराष्ट्रातलं सरकार सुचारू रूपाने चालवताना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय द्यायचा आहे. असं करण्यासाठी म्हणून आपल्याला अनेक वेळेला तडजोडी कराव्या लागतात. काही वेळेला कोणीतरी पुढे असतं, कोणाला तरी मागे जायला लागतं. तर अशा अनेक गोष्टी होतात आणि भविष्यातल्या राजकारणात देखील होऊ शकतात. तुम्ही म्हणताय काही वेळेला एखादा पुढे असतो आणि काही वेळा एखादा मागे राहतो. भारतीय जनता पक्षातला पुढच्या संधीला या मागे पडलेल्याला पुढे जाता येणार आहे का? विधानसभेला शिंदेला मोठं चित्र दिसेल का? एकच मला तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो, परंतु एकच प्रश्न, मला एकच गोष्ट सांगायची आधी की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सगळं चित्र समोर दिसत असताना ते मुख्यमंत्री होणार असं आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असताना अनेक त्यांनी स्वतः पत्रपरिषदेमध्ये अनपेक्षितपणे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं आणि स्वतः मात्र सत्तेच्या बाहेर राहण्याची तयारी दाखवली. हा जो त्याग आहे, ही बलिदानाची भावना आहे. म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी शिंदेना एवढा त्याग करायला लावावा की अनेक जागा त्यांच्या हातात निघून जाव्या. परंतु जरा एक मिनिट, परंतु हे सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या मनानं स्वीकारल्यात आणि आज आम्ही पुढे गेलेलो आहोत. आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातलं सरकार सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि त्यामुळं
आज काही जी माध्यमं असतील किंवा काही जे विरोधी पक्षातले नेते असतील या महायुतीतल्या संघटनेच्या पाठीशी लागलेले आहेत अशाही पद्धतीचा संशय आहे. आणि त्यामुळं मला असं निश्चितपणानं वाटतं की मला वाटतं आत्ता जे काँग्रेसचे काही प्रवक्ते ज्यांनी प्रवेश शिवसेनेमध्ये केला एकनाथ शिंदे साहेबांच्या, त्यांनी नागपूरच्या एका पत्रपरिषदेमध्ये स्वतः सांगितलं की रामटेकच्या सीटमध्ये खरंच अडचण होती की त्यांचा जो उमेदवार त्यांना का बदलायला लागला. तर अशा पद्धतीचं सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजेत. कधी काळी सगळ्यांची मतं एक होतीलच असं नाही, परंतु माध्यमांच्या पुढे पक्षाची बाजू मांडताना आपण तारतम्य ठेवलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे. एवढंच मी आपल्याला म्हणेन. मी दुबेजींकडे जाते. दुबेजी, हे राजकीय बंधुप्रेम काय म्हणाल याच्याबद्दल? असं आहे की जेव्हा भारतीय जनता पक्षाला गरज होती तेव्हा उठाव करण्यासाठी एकनाथ शिंदेजीचे टीमला तयार केला होता. उठाव पण झाला. उठावच्या नंतर त्यांच्या हातात काय लागलं? हे जे म्हणतात ना की आमच्याकडे काही मतभेद नाही, मनभेद नाही. अरे भाई, मतभेद आणि मनभेद हे लोक करू शकत नाही तुमच्या समोर, तुमच्या सोबत. तुम्ही महाशक्ती आहे, त्यांच्याकडे ईडी सीबीआयची तुम्ही हे लावतील ना, त्यासाठी त्यांना जे भेटलं आहे ते गुपचूप बसले आहेत. त्यांच्या हातात काही नाही. ते लोक म्हणत होते आम्ही उठाव केले आहे कारण की बाळासाहेब ठाकरे साहेबांची विचारधारा पुढे घ्यायची आम्हाला. आज काय स्थिती करून टाकली तुम्ही शिवसेनेची? ती ज्या तुमच्या हातात शिवसेने आहे, तीरधनुष्या जे निशाणी तुम्ही घेतली आहे, आज तुम्हाला बरोबरीचा दर्जा नाही. दिल्लीच्या समोर तुम्हाला झुकला लागला आहे. आणि हे सगळ्या बघून आम्ही जे लढतो आहे एकदम सही लढतो आहे. आम्ही आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी लढतोय तुमच्या समोर. आम्ही तुमच्या समोर कधी नतमस्तक होणार नाही. तुम्ही किती पण मोठी शक्ती लावा. आणि 4 जूनला जेव्हा रिझल्ट निकाल येईल सगळ्यांना कळेल की महाराष्ट्रामध्ये भाजपची आणि भाजप सोबत गेलेले पक्षाची काय हालत आहे, काय परिस्थिती आहे. दुबेजी, हे सगळं तुम्ही सांगताय. तुम्हाला खरंच वाटतं की ईडी सीबीआय वगैरे ही ताकद वापरून एवढा मोठा पक्ष तुमचा जो फुटला ते फोडणं शक्य आहे? एवढं सोपं आहे? तर नाही. तर कसा पुढे फुटला? काय कमी केले होते एकनाथ शिंदे साहेबांना? काय कमी केले होते उद्धव ठाकरे साहेब? बाहेर पडताना त्यांनी काय काय कारण दिलीत? मी आता परत काय कारणामध्ये दम काय होता? तुम्हाला काय बोलायचा होता? तुम्ही वर्षामध्ये बसून बोलायचा होता ना. वर्षावर भेटीची वेळ मिळत नव्हती. कमाल आहे. जे कॅबिनेट मंत्री आहे, जे रोज नेहमी भेटत असतात, त्यांना वेळ मिळत नाही. हे कोणी कधी विश्वास करणार नाही. त्यांना जायचा होता. त्यांच्या मागे एक महाशक्ती होती, पाठीशी एक महाशक्ती, एक ताकदवर पक्ष होती, पैशांचा खूप जोर होता. ते सगळ्यांना माहित आहे ना. अखेर 50 खोके ओके हे आम्ही तर नाही म्हणत आहे, लोक म्हणत आहे ना, मीडियामध्ये चालत आहे. तर हे सगळं जाणून बुजून भाजपाने केला होता यासाठी की उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांची पक्ष दिल्ली समोर झुकत नव्हता. आणि हे सगळे झुकले आहे. तर काय बोलायचं आता? 4 जूनला आम्ही बोलू ना, जेव्हा निकाल येईल. ठीक आहे. मला शेवटची कॉमेंट मला नवलेजींची हवे. नवलेजी, आता असं राजकीय विश्लेषक सांगतायत की यामध्ये अजित पवारांची 5ही बोटं तुपात आहेत, त्यांना सगळ्यात जास्त फायदा झालाय. याच व्याख्येनं जर शिंदेच्या शिवसेनेचं विश्लेषण करायचं झालं तर त्यांचेच एक शिवसैनिक म्हणून तुम्ही कसं विश्लेषण कराल? पहिल्यांदा मेश्रामजी असं म्हणाले की भारतीय जनता पार्टीनं मुख्यमंत्रीपद हे शिंदे साहेबांना देऊन त्याग केलेला आहे. या त्यांच्या मताशी मी अजिबात सहमत नाही. त्याचं कारण माननीय एकनाथजी शिंदे यांनी उठाव केला नसता तर महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडलं नसतं, सत्ता आली नसती. त्यामुळं खऱ्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार हे एकनाथजी शिंदेच होते आणि म्हणून मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं. ती मुख्यमंत्रीपदाची दावेदारी आम्ही सोडली आणि त्याग केला, हे मेश्राम साहेबांच्या म्हणण्याला तसा अर्थ नाही. कारण उठाव आणि त्यांच्याबरोबर आलेले आमदार या सगळ्यांचा एकूण परिपाक म्हणून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे एकनाथजी शिंदे साहेबांनाच मिळणं अपेक्षित होतं. सगळ्या महाराष्ट्राची भावना तीच होती, त्याप्रमाणे ते झालेले. त्यामुळे इथं कोणाच्या त्यागाचा वगैरे विषय येत नाही. राहिला प्रश्न आता शिवसेनेच्या वाट्याला काय मिळालं, तर शिवसेनेच्या वाट्याला असणारे जे अनेक मतदारसंघ आहेत ते एकतर भारतीय जनता पार्टीकडे गेले किंवा अजितदादा पवार यांच्या पक्षाकडे गेलेले आहेत. त्यामुळे यामध्ये शिवसैनिकांचा तोटाच झालेला आहे. शिवसेना म्हणून ज्या खंबीरपणे आम्ही 18-19 जागापर्यंत जाणं अपेक्षित होतं त्यापर्यंत आम्ही जाऊ शकलो नाही. त्यामुळे हे तूप
जे गेलं ते एक तर भारतीय जनता पार्टीचे 5 बोटं तुपात, अजितदादा पवार यांचे 5 बोटं तुपात आणि आमच्या मात्र मधल्या बोटाला किंवा अनामिकेला कुठंतरी तूप लागलेलं आहे, या पलीकडे काही नाही. म्हणजे विधानसभेला जर हीच परिस्थिती कायम राहिली तर एकनाथ शिंदेनी वेगळं लढावं असं वाटतंय शिवसैनिकांना? नाही, ते भारतीय जनता पार्टीच कदाचित ते करू शकेल. एकनाथ शिंदे साहेबांसोबत जे 40 आमदार आलेले आणि त्यानंतर अजून काही, तर उद्या असंच कारण दिलं जाणार आहे की तुमच्या 40 पैकी 30 आमदारांचे सर्वे रिपोर्ट हे निगेटिव्ह आहे, त्यांना उमेदवारी देता येणार नाही. आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब आग्रह धरतील त्यावेळेस ते मग शेवटचा टोकाचा निर्णय घेतला जाईल की यापूर्वी जसं शिवसेना भारतीय जनता पार्टी वेगळी वेगळी लढली, मग तसं तुम्ही आणि आम्ही स्वतंत्रपणे लढूया आणि निवडणुकीनंतर एकत्र येऊ, अशी भारतीय जनता पार्टी भूमिका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घेऊ शकते असा संशय माझ्यासारख्याला आहे. बर, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ज्या वेळेला एकाच व्यासपीठावर दिसतात, एकत्र अनेक कार्यक्रमांमध्ये दिसतात, प्रचारात दिसतात, शक्ती प्रदर्शनात दिसतात, त्यावेळेला सगळं काही आलबेल आहे असं दाखवण्याचा एक जोरदार तो प्रयत्न असतो. मात्र कुठेतरी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये किंतु आहे, विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ही किंतु आहे, त्यांचा त्रागा सुद्धा वेळोवेळी दिसलेला आहे. ही नाराजी कशी सांभाळणार? लोकसभेच्या तर 48 जागा होत्या, मात्र विधानसभेला हा आकडा खूप मोठा असणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेला तिथे तरी आता बॅकफूटवरनं फ्रंटफूटवर खेळता येईल का, येणारा काळच सांगू शकेल. आपल्याला सुरेश नवले, दुबेजी आणि मेश्रामजी तिघांनीही वेळ दिला चर्चेसाठी, तिघांचेही आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच थांबलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.